कोकण. कोकण म्हणजे हिरव्या रंगाची मखमली शाल पांघरलेला. कोकण म्हणजे निसर्गाने मुक्त हस्ते उधळलेल्या वरदानाला मिरवणारा. कोकण म्हणजे हिरव्या कंच टेकड्यांची समुद्राशी सांगड घालणारा. तसं स्वतःच्या निसर्ग सौंदर्याने पर्यटकांना आपल्याकडे ओढणारा कोकण महाराष्ट्रातल्या तसेच संपूर्ण देशातल्या पर्यटकांना गोव्याला जायची वाट देखील देतो बरं का. महाराष्ट्राची राजधानी मुंबईला गोव्याशी जोडणारा रस्ता म्हणजे पूर्वीचा NH-17 आणि आताचा NH-66. यापूर्वीच्या राष्ट्रीय महामार्ग 17 वरची वाढती वाहतूक आणि अरुंद रस्त्यामुळे होणारे अपघात हा चिंतेचा विषय झाला होता. या बाबीकडे कोणी जातीनं लक्ष घातलं असेल ते म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक एवं महामार्ग मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांनी. राष्ट्रीय महामार्ग 17 वरील समस्या लक्षात घेत याचं रूपांतर पर्यटन, उद्योग, रोजगार इत्यादी देणाऱ्या राजमार्गात करायचा निर्धार नामदार नितीनजी गडकरींच्या निर्देशनाअंतर्गत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केला. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग शाखेअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग 66चं नूतनीकरण चालू झालं आणि याचं रूपांतर नव्या आणि प्रशस्त अशा चौपदरी मुंबई ते गोवा महामार्गात झालं. आता मुंबईला गोव्याशी जोडणाऱ्या या एकूण 590 किलोमीटरच्या रस्त्याचं बांधकाम म्हटलं तर याची भव्यता आणि याला लागणाऱ्या खर्चाची कल्पना आपण करूच शकता. पण कणखर आणि द्रष्ट नेतृत्व असलं की काम झटपट आणि उत्तम दर्जाचं होतं. नितीनजींच्या मार्गदर्शनात 224 किलोमीटर रस्त्याचं काम झटपट पूर्ण होऊन उर्वरित 366 किलोमीटरच्या भव्य रस्त्याचं बांधकाम एकूण 10 टप्प्यांमध्ये चालू करण्यात आलं होतं. यातला 9वा टप्पा म्हणजे तळगाव कळमठ या रस्त्याची लांबी साधारणतः 38 किलोमीटर इतकी आहे. संपूर्ण रस्ता चौपदरी असून हा रस्ता सिमेंटचा आहे हे विशेष. सिमेंटच्या रस्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे चिरकाळ टिकतात आणि डागडुजीसाठी येणारा खर्च सुद्धा डांबरी रस्त्याच्या तुलनेत कमी येतो. डिसेंबर 2017 मध्ये चालू झालेल्या या रस्त्याचं बांधकाम वेळेपूर्वीच म्हणजे जून 2020लाच पूर्ण झालं. या रस्त्याला लागणारा एकूण खर्च हा 468 कोटी इतका आहे. या रस्त्यावरून प्रवास केल्यास इतक्या मोठ्या गुंतवणुकीचं सार्थक झालंय अशी भावना व्यक्त केल्याविना एकही प्रवासी राहत नाही. कोकणाचं वैशिष्ट्य, त्याचं वैभवच जणू म्हणजे घाटातून निघालेले नागुंगरी रस्ते. आधी हे रस्ते दुपदरी आणि डांबरी असून यामुळे प्रवासाला अधिक वेळ जात असे आणि अपघातही जास्त होत असत. परंतु आता प्रशस्त अशा चौपदरी सिमेंटच्या रस्त्यांमुळे जलद आणि सुरक्षित प्रवासासह कोकणाचं निसर्ग सौंदर्य आणखीनच बहरलंय यात शंका नाही. नागरिकांना आणि प्रवाशांना आधी अरुंद असलेल्या घाटांच्या वळणदार रस्त्यामुळे दृश्यमानता अर्थात व्हिजिबिलिटीचा मोठाच धोका होता, जे अपघाताचं मुख्य कारण बनलं होतं. पण नव्याने बांधलेल्या चौपदरी रस्त्यावर 6 पदरी असलेले एकूण 3 उड्डाणपूल आणि अंडरपास दिले असल्याने व्हिजिबिलिटीचा धोका टळला आहे. 6 पदरी उड्डाणपूल म्हणजे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय नितीनजी गडकरींच्या दूरदृष्टीचा एक उत्तम नमुनाच. नव्याने बांधलेल्या या अंडरपास आणि फ्लायओव्हर्समुळे आसपासच्या गावातील ट्रॅफिक आणि महामार्गावरून जाणारा ट्रॅफिक वेगवेगळा होऊन रस्त्यावरील ट्रॅफिक जाम कमी होऊन प्रवासाला गती मिळणार हे विशेष. तळगाव ते कळमठ हा रस्ता एकूण 18 गावांमधून जातो. यावर 4 मोठे आणि 58 छोटे जंक्शन्स येतात. प्रत्येक गावाला नावाचे बोर्ड्स बसवण्यात आले आहेत. जंक्शन्सवर ऑरेंज ब्लिंकर्स लावण्यात आले आहेत जे सोलरवर चालतात. हे ब्लिंकर्स लागले की प्रवाशांना पुढे गाव आहे असं समजतं, ज्यामुळे प्रवासी आपली गती सावरू शकतो. या गावांना देखील विविध सुविधा राष्ट्रीय महामार्ग सामाजिक बांधकाम विभागाद्वारे पुरवण्यात आल्या आहेत, जसे बस थांबे, ट्रक व बस ले बाय, सर्व्हिस रोड्स,
पथदिवे, ॲप्रोचेस आणि अंडरपास यासोबतच पादचारी मार्ग आणि पादचारी मार्गाअंतर्गत नाल्या देखील पुरवण्यात आल्या आहेत. या सर्व सोयी सुविधा गावकऱ्यांसाठी जणू नवसंजीवनीच ठरत आहेत. रस्त्याची आणखी काही वैशिष्ट्ये म्हणजे त्यावर दोन्ही बाजूनी लावलेले रेलिंग्स, रिफ्लेक्टर्स, दिशादर्शक, रस्ता दुभाजक आणि त्यावर नुकतीच केलेली वृक्ष लागवड, सूचना फलक आणि रस्त्यावर केलेलं मार्किंग. किमान 38 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर 3 नद्या येतात, ज्यांवर मोठे पूल आणि 15 छोटे पूल देखील बांधण्यात आले आहेत. कोकणाचा पाऊस म्हणजे आपल्याला कल्पना असेलच, तर या पावसामुळे नद्यांना पूर आला की गावांचा संपर्क तुटत असे. पण या मोठ्या आणि उंच पुलांमुळे पुराच्या संकटावर मात करण्यात यश आलंय. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरींच्या ग्रीन कॉरिडॉर संकल्पनेअंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड देखील होत आहे, ज्यामुळे प्रवाशांना निरंतर शुद्ध हवा मिळणार आहे. ग्रीन कॉरिडॉरमुळे निसर्गरम्य अशा कोकणाचं सौंदर्य आणखीनच बिहरणार आहे. एक तरफ एक्सीडेंट्स में मरने वाले लोगों को जैसे बचाना है, वैसे पेड़ों को भी बचाने का काम हम करेंगे तो देश के इकोलॉजी और इन्वायरमेंट के लिए हमारा बड़ा कंट्रीब्यूशन होगा. दूसरी ओर रोड ब्यूटिफिकेशन में हमने रोड के बाजू में अगर पेड़ लगाए तो मुझे लगता है ये भी बहुत बड़ी बात होगी. हमको इंटीग्रेटेड अप्रोच में सोचना होगा. या राष्ट्रीय महामार्ग 66 मुंबई ते गोवा महामार्गाच्या बांधणीचा एकूण खर्च हा सुमारे 11,000 कोटी इतका आहे, ज्यापैकी 4,700 कोटी भूसंपादनासाठीचा खर्च. कोकणवासियांना मिळालेल्या या थेट लाभामुळे त्यांचं जीवनमान उंचावणार आहे. हा महामार्ग कोकणासाठी आणखीही बऱ्याच नव्या संधी घेऊन आलाय. मग पर्यटन विकास असो, शेतमालाची वाहतूक असो, रोजगाराच्या संधी असो की गावकऱ्यांचा प्रवासासाठी वाचणारा वेळ असो, IRCच्या निकषांप्रमाणे दर्जेदार बांधणी झालेला हा चकचकीत आणि गुळगुळीत चौपदरी असा प्रशस्त रस्ता तळगाव आणि कळमठ सोबतच रस्त्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या गावांची भरभराट करत इथल्या लोकांचं जीवनमान उंचावणार हे निश्चित.